दुकानं बघा. पाऊस नाही थांबला तर पूर्ण अख्खी अर्धी दुकानं बुडणार आहेत. अर्धी ऑलरेडी म्हणजे बुडलेलीच आहे. ते बघा पाणी सगळं आतमध्ये आहे. रिसॉर्ट ओपन, रिसॉर्ट ओपन. रिसॉर्ट ओपन झालंय बघा. नाही इथून जातोय, मधून जाऊया, मधून रस्त्याच्या. हा रस्ता माहिती आहे ना. पहिला इथे मग जास्त पाणी आहे रे मध्ये. कमीच आहे, ऑनलाईनपेक्षा कमीच आहे. अरे ते बघ ना, त्या माणसाच्या बघ गुडघ्याच्या पण वर लागतंय, त्या काकांच्या हाईट पण कमी आहे. त्या काकी येत आहेत. ते पाण्यात फुलं बघा किती वाहत आलेत. तिकडे फुल मार्केट आहे, सगळे तिकडचीच फुलं ते वाहत आलेत अख्खी. खाली खड्डा आहे तिथे. हळूहळू एक थांबा येत आहेत बघा. हे त्यांचं आहे ते भाई त्यांचा हात पकडा. केवढा डायरेक्ट खड्डा आहे तिथे. हा 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 आपला हात जगत बघा काय पाणी. मगाशी एवढं नव्हतं, आता जाम वाढलंय पाणी. खूप पाणी वाढलेलं आहे आता. हा बघा 100 रुपयाचे रेनकोट घेत आहे. घे चांगला आहे घे. आणि चांगला आहे हे ना, गोल्डमध्ये वाला आहे. त्यांनी स्वतः घातलाय तो बघ. लाट आली. अरे 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 चड्डी बिल्ली. लाट आली एवढ्या जोरात. चला आता आपण डॉन लेन मधून आतमध्ये आलोय. चप्पल वगैरे वाद येते बघा. मला काय बोलली ते समजलं त्यांचं. स्टेशनला काय बोलली नक्की, पाणी आहे की नाही. पाणी बघा किती आहे. काका चाललेत पाव वगैरे घेऊन. एवढ्या पाण्यात आपण गेलो पण नाही कपडे. इथेच जास्त पाणी लागते ना, बाकी एवढं कुठे लागलं नाही. इकडे जामच पाय लोटत नाहीत पुढे. नाही मेन कदाचित मला वाटतं ना फ्लो पण आहे. इकडून येतोय का असं, आपण उलट्या दिशेने जातोय. मला इथे समजत नाही, तिकडे समजतं. तिकडे फक्त हे शाळा बघा डुबली काय. शाळेला सुट्टी अलर्ट आता आलेला होता रात्री. एवढं पाणी लागते गुडघ्याच्या
थोडं खालीच आहे. हां, आताच्या पोरांना पहिलंच समजते मोबाईल. आपली शाळा बघा, तेव्हा काय अलर्ट वगैरे नव्हता. या गप्प शाळेत येऊ का, शाळेच्या बाहेर पण पाणी भरलंय. याचे पालक आलेत, त्याचे पालक आलेत. पाणी भरलंय शाळेच्या आतमध्ये पण भरलं असणार पाणी, म्हणजे मैदानामध्ये. साईड काढली आहे. चला 2 दिवस राहायला तयार राहा. अरे ऑलरेडी रात्रीपासून डीम होती. एक तर त्यात पाणी नव्हता येत, पाईपलाईन फुटलेली. आमच्याकडे आलं पाणी आता काय बरं आलं. पाणी पण किती गढूळ येत आहे. स्वच्छ पण आलं आणि स्वच्छ म्हणजे स्वच्छ आलंय जरा गडूळ कमी आहे कालपेक्षा. कालपेक्षा. मग ठीक. गोल फिरतायत गोल. आपलं पाय नाव वेगळे. चला चला आता गटारावरच जावं लागेल, कारण इथे पाणी बघा गुडघ्यापर्यंत जवळजवळ लागतच आहे. तर पाय तिकडून पाणी असं, पाणी पण असं त्या साईडून इकडे वाहत येते, त्यामुळे चालता पण येत नाही. पाय दुखायला लागले आता. चल इथून वरती चल आता. हे बघ असं चालायला कमी येतं. हां, असं या साईडला चालत गेलं तर काय वाटत नाही. बघा पाणी बघा त्या साईडला पण असं वाहत जातं आणि आम्ही चालतोय उलटे. हे बघा, प्रवाहाच्या विरोधात जायची सवय लागली आहे. चल चल वर चल वर चल. कुठे? मजबूत खाय जसं बनवायचंच मला नाही करते. हां, लेग्स झालेत, लेग्स डे मारतोय आज, असं आहे. जा 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. बाबुल पाडत पण अख्खा जॅम आहे. हां, नाही पाण्यातून एकदा बाहेर पडले काय प्रॉब्लेम नाही. पुन्हा पुन्हा काळोख होतोय ना असं वाटतंय. वा 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 वा, हे बघा प्रत्येक गल्लीतून असं पाणी बाहेर पडतंय. बाबुल पाड्यातून आता आपण गालानगरला पोचतोय. आता एक राऊंड मारून आले आपण स्टेशनपासून. बघा किती पाणी वाहते वरून जोरात. हे बघा इकडून पाणी जे वाहतंय, इथे पाण्याला जोर बघा किती, पाय पण ढकलतात पुढे. तर वरतूनच जावं लागेल आता आपल्याला, खाली परत नको. पाय दुखायला लागले आता चालून. बोका बघा भिजलाय कसा. गप घरी राहायचं तरी बाहेर पडलाय. चला हे बघा पोरं पाण्यात मजा घेत आहेत. हे बघा खरं तर इथल्या पाण्यातून मला चालता येत नाही, एवढा पाण्याला फोर्स आहे. मागे ढकलते पूर्ण पाणी मला. पूर्ण वरतून जे पाणी वाहत येते त्याने बघा खालपर्यंत सगळं पाणीच पाणी. हे गटारातून एवढ्या फोर्सने पाणी बाहेर येते ना, चालता येत नाही. चला तर आता हा व्हिडिओ आता इथेच थांबूया. पाऊस पण आता थोडा कमी व्हायला पाहिजे, कारण खूप पाऊस पडला आहे. तर हे पाणी पण जायला पाहिजे, नाही तर सगळ्यांची वाट लागणार. जे चाळीमध्ये राहणारे आहेत त्यांचे खरंच वाट लागेल, कारण आत्तापासूनच पाणी भरायला लागलं आहे, घरांमध्ये वगैरे शिरतं आहे. तर पाऊस आता थोडा कमी व्हायला पाहिजे. जरा येऊन जाऊन असायला पाहिजे. एकदाच असा कोसळला तर सगळ्यांचीच वाट लागेल. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या या पावसामध्ये सर्वांनी. मस्त घरी राहून भजी वगैरे खा, आनंद घ्या पावसाचा.